झी 24 तास एक पाऊल पुढे. काय आहे या अर्थसंकल्पात त्यावर एक नजर टाकूया. मुंबई महापालिकेचा सन 2013-2014 साठीचा अर्थसंकल्प महापालिकेसमोर मांडण्यात आला. 2012-2013 साठीचा अर्थसंकल्प हा 26,581 कोटींचा होता, तर यंदाचा अर्थसंकल्प हा 27,578 कोटींचा आहे. सुमारे 1,000 कोटींनी वाढलेल्या या अर्थसंकल्पामध्ये अनेक तरतुदींचा समावेश आहे. मागील अर्थसंकल्पाचा विचार करता पाणी शुल्काचा मुद्दा हा प्रचंड गाजला होता. यंदा पाणी आणि मलनिस्सारणासाठी 6,443.76 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. डांबरी, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आणि वाहतूक प्रचलन यासाठी तसंच पुलांसाठी 2,650.74 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पर्जन्य जलवाहिन्यांसाठी 271.2 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ब्रेमस्टॉवेडचे प्रकल्प मुंबईत सुरू आहेत. त्या व्यतिरिक्त नाल्यांच्या कामासाठी 443.60 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मिठी नदी आणि इतर नद्यांचे रुंदीकरण आणि संरक्षण भिंतीसाठी 45 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्यासाठी मागील अर्थसंकल्पात 2,345 कोटींची तरतूद करण्यात आली होती. यंदा त्यात वाढ करून 258.62 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामध्ये मानसिक ताणतणाव आणि स्वास्थ्य अशा विषयांवर मुंबईकरांना मार्गदर्शन करणारी 24 तास हेल्पलाईनचाही प्रस्ताव आहे. केईएम हॉस्पिटलच्या डायग्नोसिस सेवेसाठी 20 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अग्निशमन दलासाठी 106.51 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यात अग्निशमन गाड्या, अद्ययावत चिड्या, उंच इमारतींवर चढण्यासाठी हायड्रोलिक प्लॅटफॉर्म अशा अनेक गोष्टी नव्यानं प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. आगामी 5 वर्षात 26 अग्निशमन केंद्र सुरू करणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली आहे. अनेक वेळा झालेले जलवाहिन्या फुटून पाण्याच्या गळतीचे प्रकार समोर येत असतात. या गोष्टींचा विचार करून जलवाहिन्या बदलण्यासाठी 1,144.62 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 4 नव्या वॉटर टनेलचा प्रस्तावही महापालिकेनं मांडलाय. यासाठी 1,069 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये मलबार हिल ते क्रॉस मैदान, पवई ते वेरावली मैदान, मरोशी ते रुपारेल व्हाया वाकोला आणि गुंदवली ते भांडूप असे 4 वॉटर टनेल होणार आहेत. त्याचप्रमाणे पूर्व उपनगरांमध्ये चेंबूर ते ट्रॉम्बे आणि चेंबूर ते वडाळा अशा 2 नवीन वॉटर टनेलसाठी 82.38 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी विकासाकरता 82.11 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. वीर जिजामाता उद्यानाकरता 75 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजन विरंगुळा केंद्र उभारण्यात येणार आहेत. स्त्री अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलाय. बीएमसीच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींना जुडो कराटेचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिवाय बीएमसीच्या व्हर्च्युअल क्लास या संकल्पनेलाही व्यापक स्वरूप देण्यात येणार आहे. वादग्रस्त सुगंधी दूध योजनेलाही अभय देण्यात आलंय. या योजनेसाठी अर्थसंकल्पात 114 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यासारख्या अनेक योजनांबरोबरच मुंबई महापालिकेनं शून्य कचरा मोहीम राबवत बॅनर मुक्त मुंबईचाही नारा देण्यात आलाय. प्रशासकीय खर्चासाठी 884.50 कोटी तसंच आस्थापनेसाठी 10,131.57 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कोणतीही करवाढ नसणारा हा अर्थसंकल्प मांडून सत्ताधारी शिवसेना भाजपनं मुंबईकरांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला असला तरीही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, 24 तास पाणी पुरवठ्याची योजना यासारख्या अनेक घोषणा मात्र हवेतच विरल्या आहेत. झी 24 ताससाठी हेमंत बिर्जे, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.